तुम्ही रोज तुळशीची पूजा करता का? पण तुळशीची ही एक छोटी सेवा केल्याने स्वामींची कृपा अधिक तुम्हाला अनुभवता येईल. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील, कारण की स्वामींना अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे. तुम्ही सगळ्या सेवा केल्या, पारायण केली, गुरुवार व्रत केले, रोज स्वामींची तुम्ही नित्य सेवा करता, पण तरी सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, तर ही एक छोटीशी सेवा तुम्ही करून बघा. 100% तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. कारण की मी स्वतः ही सेवा करते, मला या सेवेचा खूप अनुभव आलेला आहे, त्यामुळे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला ही सेवा शेअर केलेली आहे. तर ही तुळशीची सेवा कशी करायची, कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की शेवटी मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सगळ्या स्वामी भक्तांना, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असं काय आहे तर तुळस. भगवान विष्णूंना जो काही आपण नैवेद्य किंवा जो काही भोग आपण ठेवतो, तर त्यामध्ये तुळस नसेल तर तो नैवेद्य, तो भोग अपूर्ण राहतो. तर तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि भगवान विष्णूंचाच रूप आहेत आपले स्वामी. भगवान विष्णूंचा रूप आहे दत्त महाराज, दत्त महाराजांचे रूप आहेत स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. आपण त्यांना तुळशी माळ अर्पण करत असतो, तुळशी पत्र अर्पण करतो. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना जेव्हा सजवतो फुलांनी, हारांनी, त्यामध्ये एखादं पान तर तुळशीचं असतं, कारण की स्वामींना देखील तुळशीपत्र खूप प्रिय आहे. आणि नैवेद्य आपण जेव्हा स्वामींना ठेवतो, त्यामध्ये देखील आपण एखादं तुळशीपत्र, तुळशीचं पान ठेवतोच त्यामध्ये. तर अशी ही स्वामींना प्रिय अशी तुळस जर आपण रोजच्या सेवेमध्ये स्वामींना अर्पण केली, तर स्वामी आपल्यावर किती प्रसन्न होतील. आणि फक्त अशीच न अर्पण करता त्यांचं एखादं स्तोत्र मंत्र म्हणून जर ती आपण स्वामींना अर्पण केली, तर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. कारण की स्वामींना अत्यंत प्रिय अशी वस्तू आपण त्यांना अर्पण करत आहोत. आणि स्वामींना एक जरी नाव आपण घेतलं, तर ते स्वामी आपल्याला दुपटीने त्याचे फळ परत देत असतात. तर अत्यंत प्रिय अशी स्वामींना जर आपण तुळस अर्पण केली, तर बघा स्वामी आपल्याला किती भरभरून देतील. तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची, तर आपल्या प्रत्येक भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच. तुमच्याही घरामध्ये तुळस असेलच. आपण रोज तुळशीची पूजा करतो, तुळशीला पाणी घालतो, दिवा अगरबत्ती लावतो. स्वामींच्या पूजेसाठी आपल्याला तुळस आणायची आहे, म्हणजे घरामध्ये असेलच तुमच्या, तर तुळस घ्यायची आहे. जर त्या तुळसला मंजिरी लागली असेल, मंजिरी म्हणजेच आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, तुळसला असे वरती तुरे आलेले असतात, त्यालाच मंजिरी म्हणतात. जर ती मंजिरी असेल तर अति उत्तमच. ती मंजिरी तोडून स्वामींच्या चरणी अर्पण करायची. फक्त अर्पणच करायची का, तर नाही, तर त्यावरती तुम्हाला एखादं स्तोत्र म्हणायचं आहे. मग ते स्तोत्र कोणतंही असू दे. तुम्ही दत्त महाराजांचे स्तोत्र त्यावरती म्हणू शकता. दत्त महाराजांचे इंदुकोटी स्तोत्र आहे, दत्तमाला मंत्र आहे, सिद्धमंगल स्तोत्र आहे, बरेच दत्त महाराजांचे स्तोत्र आहे. तर ते स्तोत्र तुम्ही म्हणून ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम म्हणून देखील तुम्ही रोज एक तुळशीपत्र स्वामींना अर्पण करू शकता. ही सेवा सुद्धा खूप फलदायी ठरते. खूप चांगले अनुभव या सेवेचे आहेत. जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुळशीपत्र स्वामींना अर्पण केलं, तर तुम्हाला एक 11 ते 12 दिवसातच तुम्हाला याचे अनुभव दिसायला लागतील. कारण की विष्णू सहस्त्रनाम हे देखील स्वामींना अत्यंत प्रिय आहे. आणि त्यातल्या त्यात विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुम्ही स्वामींना तुळशीपत्र अर्पण करताय, तर याहून आणखी चांगली कुठली सेवा होईल. तर ही सेवा खूप फलदायी ठरते. तर अशी सेवा जर तुम्ही केली, तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला जे काही अडचण आहे, ज्या काही संकट आहेत, म्हणजे समजा तुमचं लग्न जुळत नसेल, तुम्हाला नोकरी मिळत नसेल, परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क हवे असतील, व्यवसायामध्ये प्रगती थांबली असेल, असे बरेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समस्या असतात. त्या प्रत्येक समस्यावरती जर तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणून स्वामींना तुळशीपत्र अर्पण केलं, तर खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. कारण की स्वामींना अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे. स्वामींना सोनं चांदी, महागडे पदार्थ किंवा महागडं जेवण, स्वयंपाक जो काही आपण नैवेद्य ठेवतो, ते नको असतं. स्वामींना आवडतं आपल्या मनातला भाव. तर ही सेवा करताना आपल्या मनातला भाव काय आहे, तर बाबा आपल्या स्वामींना तुळशीपत्र खूप आवडतं, आपल्या स्वामींना विष्णू सहस्त्रनाम ऐकायला खूप आवडतं. तर आपण हा एक नित्य नियम बनवावा की आपण रोज एक विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. रोज विष्णू सहस्त्रनाम आपण 1 म्हणा किंवा 3 म्हणा, रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि एक तुळशीपत्र स्वामींना अर्पण करायचं. तर हाच नित्य नियम जर आपण ठेवला, तर स्वामी आपल्यावर
किती खुश होतील, स्वामी किती प्रसन्न होतील आपल्यावर. विचार करा तुम्हीच की या सेवेने तुम्हाला किती चांगले अनुभव येतील. कारण की स्वामींना प्रसन्न करण्यासाठी या व्यतिरिक्त मला तर वाटतं कुठलीच दुसरी सेवा नसेल. एवढी छान आणि अति उच्च कोटीची ही सेवा आपण स्वामींच्या चरणी फक्त तुळशीपत्र अर्पण करून करतोय. तर तुमच्याबरोबर जेव्हा मी ही सेवा शेअर करत होते तेव्हा स्वामींनी गुलाबाचं फूल आणि त्याचबरोबर तुळशीपत्र देखील मला आशीर्वाद रूपी दिलेलं आहे. तर खूप छान वाटलं, स्वामींचा आशीर्वाद मिळाला व्हिडिओ करण्याच्या सुरुवातीलाच. आपण मनाने केलेली सेवा ना स्वामींपर्यंत पोहोचतेच, त्यासाठी वेगळं काही करायची गरज लागत नाही. आता नियम काय आहेत मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे तुळशीपत्र जास्त नसतील, म्हणजे तुळशीची पाने जास्त नसतील, तर काय करायचं, आता तुम्हाला दत्त नामावली म्हणायची आहे किंवा सहस्र नामावली जी असते ती तुम्हाला म्हणायची आहे, किंवा स्वामी समर्थांचे 108 नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा तुम्हाला म्हणून ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर प्रत्येकासाठी वेगवेगळं तुळशीचं पान घ्यायचं का? जर तुमच्याकडे असेल तेवढे पान घरामध्ये तुळशीपत्र, तर तुम्ही 108 पान स्वामींना अर्पण करू शकता. जर तुमच्याकडे नसतील तर काय करायचं, तेच तुळशीचं पत्र हातामध्ये एक ते धरायचं आणि त्यावरतीच 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते एकच पान स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे 108 असतील तर 108 अर्पण करा, नसेल तर त्या एकच पानावरती 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा सहस्र नामावली 108 नावांची दत्त नामावली, स्वामी नामावली तुम्ही म्हणून ते एकच तुळशीपत्र स्वामींना अर्पण करू शकता. आता ही सेवा करत असताना तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे, कारण की यामध्ये तुम्ही सहस्र नामावली म्हणणार आहात किंवा विष्णू सहस्रनाम म्हणणार आहात, स्वामींचा मंत्रजाप करणार आहात, तर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. दुसरी गोष्ट, संध्याकाळी तुळस तोडायची नाही, संध्याकाळी तुळशीला हात लावायचा नाही. तुळस जर तुम्हाला पूजा करायची असेल तर सकाळीच तुम्ही तुळस तोडून घ्या. तर ही सेवा कधी करायची, सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला जशी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करायची, पण सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. हा, एखादा दिवस चुकला तुमचा तरी ठीक आहे, किंवा मासिक पाळीचे 4 दिवस स्किप झाले तर ठीक आहे, पण रोजच खंड पडू देऊ नका. आहे तशी तुमची कंटिन्यू सेवा सुरू ठेवा. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे, तर नक्कीच तुम्ही ही सेवा एकदा करून बघा. तुम्ही सगळ्या सेवा केल्या पण काहीच फरक तुम्हाला जाणवला नाही किंवा फरक पडला नसेल तर ही सेवा एकदा तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला या सेवेची अनुभूती येईल. तुळस घरात लावणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मानुसार तुळस ही अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे प्रत्येक अंगणामध्ये तुळस आपण लावली पाहिजे. प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळशीत अँटीऑक्सिडंट्स घटक असतात, जे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला खूप महत्त्वाचे असतात. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. दररोज तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते. तुळशीसमोर दिवा लावणे आणि प्रदक्षिणा घालणे देखील खूप शुभ मानले जाते. तुळस जर तुम्ही लावली असेल तर घराच्या पूर्व दिशेला तुळस लावा किंवा उत्तर दिशेला. तुळस ही ठेवताना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी, पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तुम्ही तुळस ठेवू नका. आणि ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते त्या घरामध्ये तुळशी असावीच, 1हून जास्त तुळशी असाव्या. मी ही घरामध्ये भरपूर तुळशीची झाडे लावलेली आहेत आणि या पावसाळ्यामध्ये तर तुळशीची रोपं आणि इतर कोणतीही रोपं लगेच उगवतात. त्यामुळे तुम्हालाही जर तुळशी लावायची असेल तर तुम्ही आत्ता लावू शकता. काय करायचं, जे सुकलेले हे जे मंजिरी असतात ना, तर त्या मंजिरी छान अशा सुकू द्यायच्या किंवा काढून जर तुम्ही तोडून जरी ठेवला तरी त्या आपोआप सुकतात. त्याच तुळशीच्या बिया आहेत, त्याला थोडंसं असं मॅश करायचं आणि मातीमध्ये घालायचं. लगेच एक 8 ते 10 दिवसात छोटी छोटी रोपं येतात. 1हून जास्त तुळशी लावा की जेणेकरून तुम्हाला स्वामींच्या पूजेसाठी रोज तुळशीचा वापर होईल. आणि जी तुळस आपण पूजतो, ज्या तुळशीची आपण रोज पूजा करतो, तर ती रोज तोडू नका. जेवढी त्याची मंजिरी आलेली असते ना तेवढीच मंजिरी तोडायची, कारण की मंजिरी जर आली तर परत तुळशीची वाढ होत नाही, झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे मंजिरी जास्त वाढू द्यायची नाही, लगेच तोडायची. जर तुम्हाला नवीन रोप तयार करायचं असेल तरच मंजिरी थोडी वाढू द्या, नाहीतर मंजिरी लगेच तोडून टाका. त्यामुळे तुळस खूप छान वेगवेगळ्या त्यांना फुटवे फुटतात आणि खूप छान भरलेली अशी तुळस दिसते. आणि जी आपली रोजची पूजेची तुळस आहे तर तिला तोडू नका तुम्ही सारखं सारखं. ज्या बाकीच्या तुम्ही तुळस लावलेल्या आहेत तर त्या तुम्ही रोज स्वामींच्या पूजेसाठी वापरा. आणि तोडताना देखील तुळशी मातेला प्रार्थना करायची की मी स्वामींच्या चरणी तुला अर्पण करत आहे आणि त्यासाठी मी तुला तोडत आहे. तर अशा प्रकारे प्रार्थना करूनच आपण तुळशीची पानं तोडायची. संध्याकाळी तुळस तोडू नका, मंजिरी तुळशीवर जास्त वाढू देऊ नका. आणि तुळशीमध्ये जे काही छोटे छोटे तण आलेले असतात तर ते पण ज्या त्यावेळी काढले पाहिजेत.
आणि तुळशीची जी काही सुकलेली पानं असतात तर ती पण आपण काढली पाहिजे. फक्त एवढी जरी आपण निगा राखली तर तुळशी खूप छान येते, वेगळं काही त्याला करायची गरज लागत नाही. आणि तुळशी जर आपल्या अंगणामध्ये असेल तर आपोआपच घर आपलं सकारात्मक होतं आणि एक आध्यात्मिक वातावरण आपल्या घरामध्ये आपल्याला वाटतं. आणि तुळशीचे अनेक असे औषधी गुण देखील आहेत, तर त्यामुळे तुळस ही आपण घरामध्ये लावलीच पाहिजे. आणि स्वामींच्या सेवेमध्ये तुळशीचा खूप उपयोग आहे, खूप महत्त्व आहे. तर तुळस ही तुम्ही नक्की लावा आणि सांगितलेली सेवा तुम्ही नक्की करून बघा, खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील. रोजचा तुमचा नित्यसेवेमध्ये हा क्रम ठेवा किंवा हे एक तुम्ही नियम ठेवा की नित्यसेवेमध्ये रोज मी स्वामींना एक तुळशीपत्र अर्पण करणार. हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल ना तर एक 8च दिवसात तुम्हाला याचे अनुभव बघायला मिळतील. तर तुमच्याही घरामध्ये तुळस असेल तर नक्की तुम्ही ही सेवा करा, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील, खूप चांगली स्वामींची प्रचिती येईल. कारण की मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः रोज अशा प्रकारे स्वामींची सेवा करते आहे. त्यामुळेच मला घडलेल्या अनुभवावरूनच मी तुम्हाला हे सांगते आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही अशा प्रकारे स्वामींची सेवा करता का? नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.